नमस्कार. सुभेदारांच्या घरामध्ये सगळेच जेवायला बसलेले असतात. त्याच वेळा सायलीच्या आईवडिलांना देखील कल्पना म्हणत असते, बसा, तुम्हीही आमच्याबरोबर जेवायला बसा. त्यावेळेला सायलीचे आईवडील म्हणत असतात, नको नको, आम्ही इथे खाली ठीक आहोत. त्यावेळेला थेट कल्पना म्हणत असते, अहो असं कसं, तुम्ही आमच्या सुनेचे आईवडील आहात, मग आमच्या इतकंच तुमचा मान आहे. हे वाक्य ऐकल्यावर सायलीच्या आईवडिलांना खूपच बरं वाटतं आणि सायलीलाही खूप बरं वाटतं. सायली लगेचच म्हणत असते, आई, बाबा, या ना, वर बसा ना. त्यावर लगेचच आता सायलीचे आईवडील वर जेवायला बसतात. छानपैकी सुभेदार कुटुंबाबरोबर सायलीचे आईवडील जेवायला बसलेले असतात. त्याच वेळेला आपण पाहतोय आता सायलीची आई म्हणत असते, बरं, मी काय म्हणते, जेवून झाल्यावर सायली, आपण तुझ्या बेडरूममध्ये जाऊन थेट कोणत्या वारी कोणती साडी नेसायची यावर चर्चा करूया का? त्यावर आता सायली म्हणत असते, हो आई, चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता सायलीची ती खोटारडी आई स्वतःशी बोलत असते, आज तर मला या सायलीच्या बेडरूममध्ये जाण्याचा चांगलाच मौका मिळणार आहे. हा मौका मला सोडला नाही पाहिजे. कसंही करून आज मला मौक्यावर चौका मारलाच पाहिजे. नक्कीच या श्रीमंताच्या घरामध्ये भरपूर पैसा, दागिने आणि भरपूर काही ते असणार आहे. एकदा का तो लंपास केला का आयुष्यभर मजाच मजा करता येईल. आणि अशातच आता सायली म्हणत असते, काय ग आई, लक्ष कुठं आहे तुझं, कुठे हरवलं? त्यावर सायलीची आई म्हणत असते, अगं विचार करत होते, बेडरूममध्ये गेल्यावर कोणत्या वारी कोणती साडी नेसायची यावर कसा विचार करायचा. त्यावर कल्पना म्हणत असते, अहो ताई, एवढा विचार करायची काय गरज आहे. सायलीकडे बऱ्याच साड्या आहेत. तुम्हाला एका दिवसाला 2 साड्या नेसायच्या असतील तरी हरकत नाही. सकाळी वेगळी, दुपारी वेगळी. त्यावर लगेचच आता सायली हसत असते आणि सगळेच म्हणत असतात, हो ना. अशातच आपण पाहतोय थेट सगळ्यांचं जेवण झाल्यावर थेट सायलीची आई म्हणत असते, चल सायली, आपण बेडरूममध्ये जाऊया. त्यावर सायली म्हणत असते, आई फक्त थोडा वेळ, मला सगळं आवरू दे. आणि तेवढ्यात सायलीची आई म्हणत असते, मी तुझ्या बेडरूममध्ये थांबते, तू ये. त्यावर सायली हो असं म्हणते आणि मग ती सायलीच्या बेडरूमकडे जाते. आतून तिने बेडरूम पाहिलेला असतो आणि ती स्वतःशी बोलत असते, बाप रे बाप, किती मोठा रूम हाय, यो तर आमच्या एरिया वेळा हाय. आणि अशातच आता ती इकडे तिकडे हात लावून सगळं चेक करत असते. तिथे असलेलं कपाट ती उघडण्याचा प्रयत्न करते, पण काही केल्या तिच्याने ते कपाट उघडत नसतं. आणि सायलीची आई कपाट उघडण्याचा प्रयत्न करत असताना मागून आलेल्या सायलीने थेट आई अशी हाक मारताच सायलीची खोटारडी आई एकदमच हादरते. त्यावर सायली म्हणत असते, आई, ते कपाट असं नाही उघडत, त्यासाठी किल्ली असते, बघ, ती किल्ली माझ्याकडे आहे. त्यावर लगेचच आता सायलीने आपल्या कमरेतील ती किल्ली काढत खोटारड्या आईला कपाट उघडून दाखवलेलं असतं. लगेचच आता खोटारडी आई म्हणत असते, अरे वा, असं असतं काय, आमच्याकडे कुठे आली आहे किल्ली. त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते, हे बघ, माझ्या कपाटामध्ये किती साड्या आहेत. लगेचच सायली त्यातल्या बऱ्याचशा साड्या काढून समोरच्या बेडवर ठेवते. सायली म्हणत असते, आई बघ, कोणत्या वारी कोणती नेसायची याचा विचार तू कर. आणि अशातच आता सायली स्वतःशी बोलत असते, अर्जुन सरांनी मगाशी दिलेले पैसे मला लॉकरमध्ये ठेवायचे आहेत, ते मी विसरलेच. आणि लगेचच आता सायली बाजूच्या ड्रॉवरमधून ते पैसे काढते आणि लगेचच लॉकरमध्ये ठेवण्यासाठी लॉकर उघडते. आता सायलीच्या खोटारड्या आईने हे सगळं पाहिलेलं असतं आणि ती स्वतःशी बोलत असते, बाप रे, एवढे पैसे. आणि लगेचच सायली त्या लॉकरमध्ये सगळे पैसे ठेवते, लॉकर लॉक करते आणि चावी बाजूच्या कपाटाच्या कोपऱ्यात ठेवते. हे सगळं खोटारड्या आईने पाहिल्यावर सायली आईला म्हणत असते, काय ग आई, कसला विचार करते. त्यावर सायलीला खोटारडी आई म्हणत असते, अगं सहजच मी विचार करत होते, साड्या तर बऱ्याच आहेत तुझ्याकडे, पण आपल्याकडे नेसण्यासाठी खूपच वेळ आहे. त्यावर सायली म्हणत असते, आई ते काय तू बघ, मी जरा आले. तेवढ्यात आपण पाहतोय सायलीचा मोबाईल वाजल्यामुळे सायली तिथून गेलेली असते. आता या मौक्याचा फायदा उठवण्यासाठी लगेचच सायलीच्या आईने
त्या कोपऱ्यातील कपाटातील किल्ल्या काढलेल्या असतात. लॉकर उघडण्याचा प्रयत्न केलेला असतो. पहिल्याच ह्यात लॉकर उघडल्यामुळे ती खूपच खुश असते. लॉकरच्या आतमध्ये हात घालत तिने पैशाचं बंडल काढलेलं असतं. ती स्वतःशी बोलत असते, एवढा पैसा तर उभ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. आज हातात घ्यायचा मौका मिळतोय. आणि लगेचच आता तिथे असलेल्या दागिन्यांच्या बॉक्समधून दागिने काढत सायलीच्या आईने थेट स्वतःच्या झोल्यात भरलेले असतात. आता हे सगळं करत असताना अर्जुन नेमका बेडरूममध्ये येतो आणि त्याने जे दृश्य पाहिलेलं असतं त्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन हादरते. अर्जुन लगेचच म्हणत असतो, काय काय चाललंय काय हे? त्यावर सायलीची खोटारडी आई एकदम हादरते आणि तिला एकदम झटकात बसतो. ती लगेचच घाईघाईमध्ये ते सगळं लॉकरमध्ये टाकण्याचा प्रयत्न करताच अर्जुन म्हणत असतो, थांबा, नेमकं काय करताय तुम्ही? तुम्ही इथे चोरी करताय? त्यावर लगेचच सायलीची खोटारडी आई म्हणत असते, चोरी नाही करत आहे मी फक्त बघते एवढा पैसा जर या पिशवीमध्ये राहिला तर त्याचं वजन किती होईल. त्यावर अर्जुन म्हणत असतो, खोटं बोलू नका तुम्ही नक्की कोण आहात? सायलीच्या रक्तामध्ये चोरी हा विषयच नाही आहे. मग तुमच्या रक्तामध्ये कसं काय आहे? याचा अर्थ तुम्ही सायलीचे आईवडील नाही आहात. त्यावर ती बाई म्हणत असते, नाही हो जावई बापू, मीच सायलीची आई आहे. तुम्ही अजिबातच गलतफहमी करून घेऊ नका. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आता सायली आलेली असते. ती म्हणत असते, काय झाले अर्जुन सर? त्यावर मात्र आता सायलीला सगळं काही सांगायचं की नाही याचा विचार अर्जुन करत असतो. कारण सायली दुखावली गेली नाही पाहिजे असं अर्जुनचं म्हणणं असतं. तेवढ्यात सायलीची आई म्हणत असते, अगं सायली बाळा, काही नाही, जावई बापू माझी फक्त विचारपूस करायला आले होते. आता मात्र सायलीच्या आईने सायलीला गुंडाळण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली, आता मी तुम्हाला जे काही सांगेन ते तुम्हाला थोडंसं जड जाईल ऐकायला, पण समजून घ्या, मला असं वाटतंय ही बाई तुमची आई असू शकत नाही. त्यावर सायली म्हणत असते, अर्जुन सर असं कसं बोलताय तुम्ही आणि हे बोलण्यामागचं कारण काय? त्यावर आता थेट सायलीला अर्जुन म्हणत असतो, कारण या बाईच्या रक्तामध्ये लबाडी आहे, चोरी आहे, जी तुमच्या रक्तामध्ये नाही आहे. त्यावर लगेचच आता अर्जुनला सगळं काही स्पष्ट सांगावं लागतं. त्यानंतरच आता सायलीला कळतं की या बाईने इथे चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर लगेचच आता सायलीची ती खोटारडी आई म्हणत असते, मला माफ करा, मी चुकले, मी यापुढे असं काहीच करणार नाही. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो, काही आलं तरी आताच्या आता थेट या ठिकाणी सायलीची माफी मागत सगळं काही सॉर्ट आऊट करा. त्यावर आता सायलीची माफी मागणं जर विशेष नाही आहे, पण लवकरात लवकर ते करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय नेमकं सायली अर्जुनने काय केलं पाहिजे? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.